डॉक्टर आणि खूप कपलला म्हणजे महिलांना सुद्धा माहीत नसतं आणि पुरुषांना सुद्धा माहीत नसतं की आपल्या पार्टनरला उत्तेजित कसं करायचं. बरोबर आहे. मग त्याचे काय पॉइंट्स आहेत वगैरे? बघा, स्त्रियांमध्ये पण निसर्गाने किंवा देवाने काही स्टिम्युलंट पॉईंट दिलेले आहेत. पुरुषामध्ये तसे स्टिम्युलंट पॉईंट दिलेले आहेत. आता स्त्रियांबद्दल बोलूया आपण. जसे की लिप्स आहेत, जसे की ब्रेस्ट आहेत, किंवा खाली वल्वा आहे, किंवा खाली वल्वाच्या नंतर आपल्या बऱ्याच 90% माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना माहीत नसतं की ते एक क्लायट्रिस नावाची ग्रंथी असते. ज्याप्रमाणे पुरुषांना जे ग्लान्स पेनिस दिलेलं आहे देवाने, दॅट इज द मोस्ट सेन्सिटिव्ह, कारण की याच्यामध्ये जास्तीत जास्त नर्व एंडिंग्स आहेत. आणि त्या जास्तीत जास्त नर्व एंडिंगचा जो पार्ट असतो तो असतो क्लायट्रिस ग्रंथी. या क्लायट्रिसबद्दल 90% लोकांना माहीत नसतं. कारण की स्त्रियांना सगळ्यात जास्त सुख जर मिळत असेल तर क्लायट्रिस रब केल्यानंतर. तिला जर प्रॉपर ऑर्गॅझमपर्यंत, प्रॉपर तिला परम सुखापर्यंत जर पोचवायचं असेल तर विदाऊट स्टिम्युलेटिंग द क्लायट्रिस तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर ह्याच अँटेरियर पार्टला एक जी स्पॉट असतो. त्या जी स्पॉटला प्रॉपरली स्टिम्युलेट जर केलं तर तिला उत्तेजन जास्त येते. आणि जितकं जास्त तुम्ही याला स्टिम्युलेट करसाल तितकं त्यांचा ओलावा निर्माण होतो, त्यांचा इंटरेस्ट निर्माण होतो आणि त्यांची काम इच्छा जागृत होते. आणि त्याच्यामुळं तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं जाण्यासाठी नक्कीच या स्टिम्युलंट पार्टची आपल्याला मदत घ्यावीच लागते. जर तुम्ही या बरेच आपले 90% जे आपले जे खेड्यामधले राहणारे बिचारे जे लोक असतात त्यांना माहिती नसतं आणि त्यांच्या जाग्याच्या अभावामुळे त्यांना त्यांचा प्रॉपर फोरप्ले होत नाही. त्यांना या पार्टची काही माहिती नसते. त्यांचा डायरेक्ट अटॅकिंग करण्याचाच त्यांचा एक म्हणजे एक्सपिरियन्स असतो. आणि त्याच्यामुळे ते त्यांचं जे लैंगिक आयुष्य आहे जे 60, 65, 70 वर्षापर्यंत शहरी लोक जगत आहेत तर ते 40-45 मध्येच त्यांचं आयुष्य संपवून टाकतात. कारण त्यांना प्रॉपरली सेक्स एज्युकेशन मिळालं नसतं. तर जोपर्यंत तुम्ही स्त्रियांना किंवा स्त्रियांनी पुरुषांना प्रॉपर जर उत्तेजित करून जर पुढं इंटिमेट लाईफमध्ये गेला नाहीत तर मला वाटतं त्या इंटिमेसीला काहीच महत्त्व नाही. जर प्रॉपरली तुम्ही नंबरला महत्त्व देऊ नका. 1 वेळ करायचं, 2 वेळ करायचं, 4 वेळ करायचं, असे बरेच माझे मित्र पण विचारतात, पेशंट पण विचारतात. मी त्यांना एकच सांगतो की नंबरला महत्त्व नाही आहे. 1 वेळ का करत नाही, पण तुम्ही किती चांगलं प्रॉपरली सॅटिस्फॅक्टरीली दोघांना ऑर्गॅझमिक सेक्स जर मिळत असेल तर सफिशियंट आहे. जर ऑर्गॅझमिक सेक्स तुमच्या पार्टनरला तुम्ही देत असाल तर ती पुन्हा लवकर डिमांड करणारच नाही. जर नॉन ऑर्गॅझमिक जर सेक्स देत असाल तर अजून ती दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला डिमांड करू शकते नसते, कारण तिची ते ताण असते, तिची जे भूक असते ती भागलेली नसते. म्हणून मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमधून पण सांगत असतो. मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, स्त्रियांचे कोणते उत्तेजित पार्ट आहे, फोर प्ले कसा करावा, पुरुषांचे कोणते उत्तेजित पार्ट असतात, जसं ग्लान्स पेनिस आहे. जितकं चांगलं ग्लान्स पेनिसला तुम्ही जर प्रॉपर जर हायजीन मेंटेन ठेवत असाल तर ओरली तुम्ही सेक्स एन्जॉय करू शकता. ओरल सेक्स इज ऑल्सो गुड बट विथ द रेग्युलर पार्टनर. जर ओरल जर तुम्ही म्हणजे कुठेही स्टिम्युलेशन दिलं तर नक्कीच जास्त उत्तेजन मिळून तुमचे हार्मोन तुम्ही चांगले स्टिम्युलेट करू शकता आणि चांगलं तुम्हाला प्रॉपर इरेक्शन मिळू शकतं आणि प्रॉपर तुमचा टाईम पण तुम्हाला मिळू शकतो. फक्त बघा, जर प्रिमॅच्युअर इजॅक्युलेशनचे माझ्याकडे भरपूर पेशंट येतात तर फक्त ते इंटरकोर्सचा टाईम पकडतात. दॅट इज नॉट करेक्ट. की जेव्हा तुम्ही बेडरूमवर जाता तर बेडरूमवर तुम्हाला अर्धा 1 तास तुम्हाला जर तुम्ही काढत असाल तर त्याला आम्ही नॉर्मल टायमिंग म्हणतो. जर तुम्ही फक्त पेनिट्रेशन केलं, इरेक्शन केलं आणि इजॅक्युलेशन केलं आणि तुमचं सेक्च्युअल लाईफ संपवत असाल तर त्याला आम्ही त्याला महत्त्व देत नाही. कारण की जर प्रॉपर कामसूत्रामध्ये या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे लिहिलेल्या आहे. आता जुनी जे वाचण्याची जे कामसूत्र आहे ते तर मला वाटतं ते मार्केटला उपलब्ध आहे की नाही मला माहीत नाही, मला पण मिळालं नाही. पण मी एक चोपडांचं कामसूत्र पुस्तक वाचलेलं होतं आजच्या 10-12 वर्षापूर्वी. त्याने खूप चांगल्या प्रकारे नमूद केलेल्या या गोष्टी आणि या गोष्टी आपण पूर्ण जगाला शिकवलेल्या आहेत कामसूत्राद्वारा. पण आपण आपल्या लोकांना शिकवलेलं नाही, याचं दुर्भाग्य नाही. आपण आपल्या लोकांना कामसूत्राबद्दल माहिती द्यायला पाहिजे. म्हणून आता माझी पुढची जी सिरीज येणार आहे ती कामसूत्राच्या प्रत्येक आसनाबद्दल, प्रत्येक त्यांच्या नॉलेजबद्दल मी तुम्हाला सगळं नॉलेज देण्याचा प्रयत्न करणार आहे. वाव, अगदी बरोबर. म्हणजे प्रेक्षकांनो, तुम्हाला सगळ्या गोष्टीचं नॉलेज हे असणं किती गरजेचं आहे, म्हणजे स्वतःच्या पार्टनरला हे उत्तेजित करणं किती गरजेचं आहे हे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आहे. कारण की डॉक्टर, हे फक्त एक टास्क नव्हे तर हे हेल्दी लाईफ जगण्याचं पण एक कारण आहे, एक साधन आहे. कारण की जर समजा तुमचा जर पार्टनर तुमच्याशी सॅटिस्फाईड असेल तर घरामध्ये शांती असेल, पॉझिटिव्हिटी असेल आणि हे हेल्थला पण अफेक्ट करतं. जर तुम्ही सेक्च्युअली फिट असणार
जर सेक्च्युअल ऍक्टिव्हिटी बरोबर रेग्युलर बेसिसवर ज्याप्रमाणे तुमच्या वयामानानं जर करत असाल तर तुम्ही तुमच्या फॅमिली लाईफमध्ये पण सक्सेस राहणार आणि तुमच्या बिझनेस लाईफमध्ये पण सक्सेस राहणार. कारण की तुमच्या माइंड म्हणजे सेक्स इज द आर्ट आणि सेक्च्युअल आर्ट जर प्रॉपर जर आपण जसं योगा इज द आर्ट, योगा जर आपण प्रॉपर पद्धतीनं केलं तर त्याचे आपल्याला बेनिफिट भेटतात. सेक्च्युअल ऍक्ट पण जर आपण प्रॉपर पद्धतीनं केलं त्याचे बेनिफिट खूप भेटतात. आपल्याला अँझायटी डिप्रेशनपासून दूर ठेवतात. दिट इज द अँटी डिप्रेशंट योगा किंवा एक्झरसाइज म्हणू शकू तरी कमी पडणार नाही. कारण की दिस इज द बेस्ट एक्सरसाइज गॉड गिवन टू अस टू एन्जॉय द पीक ऑफ द लाईफ. म्हणून आपण म्हणतो संभोगचे समाधी तक. म्हणजे संभोग पासून आपल्याला समाधीपर्यंत जायचं असेल तर आपल्याला प्रॉपर कामसूत्राच्या जे स्टेप्स आहेत त्या स्टेप्सद्वाराच आपल्याला पुढे जावं लागेल. आणि प्युबर्टी ही कितव्या वयामध्ये हिट होते मुलांमध्ये आणि मुलींमध्ये? बघा पूर्वीच्या काळामध्ये आमच्या म्हणजे आजच्या तुम्ही जर 40-50 किंवा 100 वर्षापूर्वी जर मागे जासाल तर तेव्हा प्युबर्टी जनरली 20-22 वर्षामध्ये प्युबर्टी यायची. पण आजच्या स्थितीमध्ये ती 8 ते 9 वर्षामध्ये आलेली आहे. इतक्या लवकर? आज 8 ते 9 वर्षाच्या मुलींना सगळं नॉलेज असतं. 8 ते 9 वर्षाची मुलं पण माझ्याकडे त्यांचे आई वडील घेऊन येतात की हा मास्टरबेशन करतोय. तर इतकं कॉमन झालेलं आहे की प्युबर्टीचं वय कमी डे बाय डे कमी होत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं की जर तुम्ही सेक्च्युअल लाईफ 8-9 वर्षापासूनच तुम्ही एन्जॉय करायला चालू केलं तर कुठं कुठं तुम्ही जसं आमच्या काळामध्ये 60-65 पर्यंत म्हणजे आम्ही टिकून ठेवायचो तर तुम्ही कुठं कुठे 40-45 पर्यंत तुम्ही बोर होऊन जाचाल त्याच्यापासून आणि थांबून जाईल. तर मला वाटतं की आजच्या घडीला प्युबर्टी जे आहे ते खूप कमी झालेलं आहे आणि त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे डॉक्टर.